रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नागोठण्यात भीम जयंतीचा जल्लोष, नेत्र दिपवून टाकणारी भव्य मिरवणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाज प्रबोधन. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते S.N. गायकवाड यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वा सार्वजनिक जयंती महोत्सव धूमधडाक्यात व जल्लोषात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह एसटी स्टँड शेजारी भीम जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रम, बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यावर व्याख्यान, महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तसेच प्रबोधनात्मक गीत गायन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी S.N. गायकवाड भाऊसाहेब यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सन्मानार्थी S.N. गायकवाड यांना समाजाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आयुष्य ही समाजहित व आंबेडकरी बहुजन चळवळीच्या उन्नतीसाठी खर्ची घालणार असल्याचे सांगितले. या जयंतीत भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी मोठा सहभाग घेऊन जयंतीची शोभा वाढवली. जयंती दिनी सकाळी 9 वाजता बुद्ध पूजापाठ, पंचशील ध्वजारोहण, बौद्धाचार्य श्रामणेर संघ नागोठणे विभाग, दुपारी 3:30 ते 7 वाजता विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची नागोठणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 7:30 वाजता बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष S.N. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली. यावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत गायकवाड व आंबेडकरी चळवळीतील तरुण तडफदार कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रकाश कांबळे यांनी आपल्या मनोगतात नागोठण्यात आंबेडकरी चळवळीचा पाया भक्कम कसा झाला, त्यामागे कोणाकोणाचे योगदान लाभले, या कामी संघर्षाची लढाऊ भूमिका कशी राहिली याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी प्रभाकर ओवाळ यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय हितकारणी संघाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ शिवमारे सभेला संबोधित केले. सिद्धार्थ शिवमारे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान देऊन राष्ट्राला लोकशाही प्रणालीवर वाटचाल करण्याची दिशा दिली. संविधानाचे पैलू उघडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात 7 अधिकार दिले आहेत. अजून 63 अधिकार बाकी आहेत. हे 63 अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे खरे आंबेडकरी चळवळीचे काम आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीत खूप शिका, उच्च शिक्षण घ्या, परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करा, तसेच प्रशासनातील माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा बळकवा, MPSC, UPSCचे शिक्षण घेऊन अधिकारी बना, शिक्षण घेऊन तुम्ही वकील व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, राष्ट्र उन्नतीसाठी काम करता करता स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारून स्वतः सक्षम बना, असे शिवमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी शिवमारे यांनी सध्या आंबेडकरी चळवळीपुढे असलेली आव्हाने सांगताना भीमा कोरेगावचा लढा ही विस्तृतपणे मांडला. या कार्यक्रमास उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. दरम्यान काल कथित शोभाताई चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ साहिलभाई म्हात्रे, साहिल ऑप्टिकल नागोठणे यांच्याकडून भोजदान देण्यात आले. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 चे पदाधिकारी सभासद, जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी सभासद तसेच भीम शक्ती मित्र मंडळ व रमाई मंडळ आदी सहविभागातील मंडळांनी अहोरात्र मेहनत घेतली. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. मान आहे आमची मुंबई गोवा रोडला जिथे आहे ती, त्याचा पैसा ग्रामपंचायतीकडे जमा आहे आणि ही तुमची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीतच तुम्हाला व्हावा आणि आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा अशी मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि पुढचं सुद्धा अजून आमचा प्लॅन आहे, म्हणजे लक्ष असं आहे की इथे सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभा राहा. पैशांची काय प्रश्न येत नाही. आम्ही तुम्ही यादी बघितली तेवढ्या लोकांनी पैसे दिले, आम्ही त्या कुणाकडे हात पसरले नाही, ग्रामपंचायतीकडे नाही, कुणाकडे नाही किंवा आमदारकडे पण आम्ही गेलो नाही. आमच्या स्वतःच्या पद्धतीने हा जे स्मारक आहे बांधलेलं आहे तसं पुतळा सुद्धा आम्ही स्वतःच्या भिंती बांधू शकू.
पण एक आहे की कोणतरी पुढाकार घेतला पाहिजे. एकंदरीत माझ्या दृष्टीने प्रकाश कांबळे आता 10वा वर्षे ग्रामपंचायत सदस्य आहे. उद्या आरक्षण पडलं तर उद्या सरपंच आणि आता तर काय राजकारण सोडणार नाही हे माझं स्वतःचं मत आहे. कारण त्याला तरी जोडी लागलेली आहे. तर नंबर 1चं जर गोष्ट आहे काय करायला पाहिजे मला जर विचाराल तर मी सांगतो शिक्षण घ्या. कोणतं शिक्षण घ्या? उच्च शिक्षण घ्या. उच्च शिक्षण घेतलं पाहिजे हा एक माझं म्हणणं. दुसरं उच्च शिक्षण घ्या. उच्च शिक्षण जर तुम्हाला अमेरिकेत घेता आलं, लंडनला घेता आलं, जपानला घेता आलं, आपले लेकरं तिकडे पाठवा, उच्च शिक्षित करा. हे एक बाबासाहेबांचं म्हणणं आहे. दुसरं बाबासाहेब माऱ्याच्या जागा काबीज करा. माऱ्याच्या जागा म्हणजे काय? IAS बना, IPS बना, PSI बना, डेप्युटी कलेक्टर बना, तहसीलदार बना, BDO बना. माऱ्याच्या जागा आहेत, महत्वाच्या जागा आहेत. हे व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा. हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे आपल्याला. हे आजच्या पिढीने आपल्याला करणं आवश्यक. संविधानाबद्दल काय करायचंय? बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना संविधान सभेला एक मेमोरंडम दिलं, एक अर्ज दिला, एक खलिता दिला, ज्याचं नाव आहे स्टेट अँड मायनॉरिटी, राज्य आणि अल्पसंख्याक. वकील साहेब आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आपल्यासाठी, देशासाठी, सगळ्यांसाठी काही हक्क मागितले. त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. हे किती मागितले माहित आहे? 70. आम्ही लिस्ट काढली आता ती. बाबासाहेब आंबेडकरांचे 23 खंड प्रकाशित आहेत. त्या 23 खंडातून लिस्ट काढली. ती लिस्ट निघली 70 अधिकार. त्या 70 पैकी संविधानात किती आले? फक्त 7. 63 अधिकार आले नाही. फक्त 7 अधिकार मिळालेत आपल्याला संविधानात. बाबासाहेब आंबेडकर म्हणले माझं धोरण हे नाही, नेसल तर 9 वारी नाही तर उघडच राहायचं, हे धोरण नाही. जे मिळतंय ते घ्या आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा. जे नानकचंद रथच्या पुस्तकात आहे, मी रथ इथपर्यंत आणलाय. बाबासाहेब म्हणले नानकचंदला, मी रथ इथपर्यंत आणलाय. तुमच्याच्यानं रथ पुढे घेऊन जाणं शक्य नसेल तर मागे जाऊ देऊ नका. ह्याचा एक्झॅक्ट काय अर्थ आहे? एक्झॅक्ट अर्थ हा आहे, तुमच्यासाठी मी 7 अधिकार मिळवलेले आहेत. तुम्हाला 8वा अधिकार, 9वा अधिकार, 10वा अधिकार मिळवणं शक्य नाही झालं, काही हरकत नाही. कमीत कमी या 7 अधिकाराचं रक्षण करा. आंबेडकर चळवळ काय आहे एका वाक्यात सांगतो, 7 अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या 63 अधिकारासाठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ. आणि मी ज्या संघटनेची स्थापना केली, भारतीय हितकारी संघ सामाजिक संघटना आहे, आम्ही या संविधानावर वर्कशॉप घेतो. दिवसभर हे संविधान, हे 63 काय भानगडी आहेत, 7 कोणते आहेत, आज काय परिस्थिती आहे, याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो 6 तासाचं. आणि त्या वर्कशॉपमध्ये फक्त उच्च शिक्षित लोक, कार्यकर्ते, नोकरीवाले, विद्यार्थी जे समाजाचं काम करतात त्यांनाच बसवतो, नवीन माणसाला नाही. काय संविधान कळणं काय लगेच कळत नाहीये, चांगल्या लोकांना कळत नाही. तर हे ह्यासाठी की 63 काय भानगडी आहे, हे काय आहे बघा. न्यायपालिकेमध्ये रिझर्वेशन नाही आहे, सर्वोच्च न्यायालयात जज होण्यासाठी आरक्षण नाहीये, हायकोर्टामध्ये आरक्षण नाहीये. बाबासाहेबांचं म्हणणं होतं तिथंही आरक्षण असलं. मी 63 पैकी एक बाब सांगायला, UPSC MPSCचं जे इंटरव्ह्यू घेते कमिटी, तिथं SC ST चे लोक इंटरव्ह्यू कमिटीमध्ये असले पाहिजेत. बाबासाहेबांची मागणी होती. 63 पैकी काय होतं राहिले हे सांगायला. अशा 63 गोष्टी आहेत. आपण त्या अजेंड्यावरती मुद्दा घेतला पाहिजे. आणि कोणताही पक्ष असो, मला काय कोणाचं घेणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आपल्याकडे मतं मागायला आपण या 63 बाबी दाखवायच्या, आम्ही तुम्हाला मतदान करू, ह्याच्यातलं काय देता आम्हाला सांगा. आपला अजेंडा पाहिजे ना. याच्यातलं जर तुम्ही देत असाल तर आम्ही तुमचे नाही, तर आम्ही तुमचे नाही. तर या 63 बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील, तर आपण खऱ्या अर्थानं पुढील चळवळ चालू ठेवू शकतो. सध्या मी बीडमध्ये आहे, बीडला राहायला गेलेलो आहे, कारण तिथं आपल्याला एक 5 एकर जागा दान केली एका व्यक्तीनं, आणि तिथं आम्ही एक भीमगड उभा करत आहोत. भीमगड म्हणजे काय, तर तिथे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभा करत आहोत. त्याला नाव दिलंय ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जुलै 1956 त्यांच्या मृत्यूच्या 4 महिने अगोदर एक राजकीय संस्था प्रशिक्षण देणारी सुरू केली होती. त्याचं नाव होतं ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स. मुंबईमध्ये सुरू केलं होतं. त्याचे रजिस्ट्रार होते शेषा रेगे, जे की सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल आहेत, आणि बाबासाहेब स्वतः डायरेक्टर होते. पहिली 15 लोकांची बॅच बाबासाहेबांनी सुरू केली. बाबासाहेब त्यांच्या समोर 10 डिसेंबरला बोलणार होते. ओरिएटर स्किल वरती भाषण कसं करावं याच्यावर बाबासाहेब बोलणार होते. परंतु त्याच्या 4 दिवस अगोदर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणून हे काम बंद पडलं. ती बॅच मार्च 1957 बंद पडली आणि ती संस्थाच बंद पडली.
ती जी बाबासाहेबांची संस्था बंद पडली ती आम्ही बीडमध्ये 5 एकरमध्ये सुरू करत आहोत आणि तिथं राजकीय प्रशिक्षण केंद्र देणार आहोत. तुमच्यापैकी कुणालाही नेता व्हायचं असेल, पुढारी व्हायचं असेल, शिकायचं असेल, सामाजिक नेता व्हायचं असेल, राजकीय नेता व्हायचं असेल, तिथं आम्ही सिलेबस बनवून एक नाममात्र फी मध्ये तिथं ट्रेनिंग सुरू कर. भाषण शिकायचं तिथे या, प्रचार कसा करायचा शिकायचं या, तिथं नेता बनायचं या, नेत्यात कोणते गुण असते तिथं या. तिथं आपण भारतातले एक्सपर्ट, महाराष्ट्रातले एक्सपर्ट बोलून तिथं ट्रेनिंग देण्याचं, कारण बाबासाहेबांचं काम आहे आणि ते काम आम्ही बीडमध्ये सुरू केलेलं आहे. मी हे सांगतोय की लोक करतायत, खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत, त्या आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. बाबासाहेबांचं हे मिशन आहे, हे मिशनच समजलं पाहिजे. त्याला कमिशन मध्ये रूपांतरित होऊ दिलं नाही पाहिजे. जे कमिशनवादी आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे आणि मिशनरी लोकांनी पुढे येऊन त्याला लीड केलं पाहिजे. आणि आपण किती दिवस हे करीत नाही, तो करीत नाही, हे असा ते असा म्हणण्यात काही वेळ घालवला नाही पाहिजे. आपली प्रत्येकाची जिम्मेदारी, प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, पुढाकार घेऊनही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. जर आपण असं केल्या तर बाबासाहेबांचं मिशन पूर्ण होईल. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढीच अपेक्षा ठेवतो की आपण सर्व मिळून जयंतीनिमित्त प्रतिज्ञा घेऊयात की बाबासाहेबांचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.